आकराळ विकराळ असं उजनी धरण आणि याच धरणामधून 7 प्रवाशांना घेऊन एक बोट निघाली होती। संध्याकाळी 6:30च्या सुमाराला मुसळधार पाऊस कोसळू लागला, सोबतच सोसाट्याचा वाराही सुटला। त्यामुळे ही बोट हेलकावू लागली आणि बोटीत पाणी शिरलं। बोटीतले 6 जण पाण्यात बुडाले। त्यातला एक जण पोहत बाहेर आला, पण इतर 6 जण अजूनही धरणाच्या पोटातच आहेत। त्यांचा शोध अद्याप सुरू आहे। मात्र या धक्कादायक घटनेमुळे उजनी धरणामधून परवानगी नसताना देखील बोट वाहतूक करणं योग्य आहे का आणि अनधिकृत बोट वाहतूक सुरू असताना प्रशासन झोपलं होतं का, असे प्रश्न ऐरणीवरती आलेत। पाहूयात याबाबतचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। धाय मोकलून आक्रोश करणाऱ्यांपैकी कुणाचा मुलगा, कुणाची मुलगी, कुणाचं चिमुकलं बाळ, कुणाचे वडील तर कुणाची आई किंवा जीवाभावाच्या नात्याचं माणूस उजनी धरणाच्या अकराळ विकराळ जलाशयात बुडाले। हा काळीच कापत जाणारा आक्रोश पाहून सुप्रिया सुळेंनाही गहिवरून आलं। आपलं माणूस आता या तलावातून बाहेर येईल या आशेवर प्रत्येक जण तलावाच्या काठी बसून राहिलाय। गोकुळ दत्तात्रय जाधव वय 30, झरेचे रहिवासी। कोमल गोकुळ जाधव वय 25, झरेच्या रहिवासी। शुभम गोकुळ जाधव वय 1.5 वर्ष, झरे गावातील रहिवासी। माही गोकुळ जाधव वय 3 वर्ष, झरे गावची रहिवासी। अनुराग अवखडे वय 35, कुगावचा रहिवासी। गौरव धनंजय डोंगरे वय 16, कुगावचा रहिवासी। सोलापूर जिल्ह्यातील कुगाव ते इंदापूरच्या कळाशी गावापर्यंत जलवाहतूक करणारी बोट सोसाट्याच्या वाऱ्यामुळे धरणाच्या ऐन मध्यावर उडाली आहे। संध्याकाळी 6च्या सुमारास ही बोट उलटली आणि त्यानंतर जे आहे त्यातला एक प्रवासी जो आहे तो जो पोहत आला, ते पोलीस अधिकारी आहेत ते बाहेर आल्यानंतर ही सगळ्यांना माहिती मिळाली। तेव्हापासून प्रशासन, स्थानिक लोक तसेच वेगवेगळ्या पद्धतीने बचाव कार्य सुरू आहेत। अद्यापपर्यंत यश आलेलं नाहीये। याच बोटीतून प्रवास करणारे पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरे हे पोहत बाहेर आले आणि काठावरच्या गाळात ते रुतून बसले। हे पाहून स्थानिक नागरिक चंद्रकांत लोखंडे यांनी त्यांना बाहेर काढलं। तेव्हा बोट बुडाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। पण मला वाटलं की आमच्यातलं माशावाला कोणतरी आहे, त्यामुळे काही ओळखू आलं नाही। गेल्यानंतर मग ती बापूराव ती 2 जण आले, तिकून त्यांना म्हणलं कोणतरी आहे का, म्हणलं चला आपण काढू त्यांना। मग ती 2 जण आले, मग आम्ही गेल्यानंतर त्याला सवच केल्यावर मग ती ओळखलं त्या माणसाला। मी त्याला म्हणलं ही तर आपल्या ओळखीचं आहे। मग त्याला सवच केला, त्याला असं बसावलं ती मला गोल्या म्हणल्यानंतर ते मग मला ध्यानात आलं की बाबा बोट बुडलेली दिसते। त्यानंतर बुडालेली बोट धरणाच्या 35 फूट खोल तळाशी सापडली आहे। मात्र त्यातले 6 जण अद्यापही बेपत्ता आहेत। आता एनडीआरएफचे जवान रात्रीचा दिवस करत धरणात बुडालेल्यांचा शोध घेत आहेत। यहाँ पर हमने देखा कि चैलेंजेस काफ़ी ज़्यादा हैं, क्योंकि रास्ता भी ब्लॉक था और उसके चलते हमें अपनी गाड़ी ना आने की वजह से हमें ट्रैक्टर में जो है वो रेस्क्यू इक्विपमेंट जो है वो लेके आने पड़ा और गाँव वालों के भी काफ़ी सहयोग रहा। इसके शोध कार्य वेगानं व्हावं यासाठी लोकांनी संताप व्यक्त केलाय। घटनेचं गांभीर्य ओळखून स्थानिक लोकप्रतिनिधींनी धाव घेत बचाव कार्याचा आढावा घेतलाय। जे पीआय जे त्या बोटीवर होते त्यांना वाचवण्यात आपल्याला यश आलेलं आहे, याचं आम्हाला समाधान आहे। पण दुर्दैव आहे की अजून 6 लोक ही अजूनही मिसिंग आहेत, बेपत्ता आहेत। त्याच्यामुळे त्यांना शोधण्याचा प्रयत्न प्रशासनाकडूनही होतोय। स्थानिकही काही मच्छीमार आहेत, तेही आज मदतीला उतरलेले आहेत। हे नदीचं पात्र 100 किलोमीटरपेक्षा जास्त आहे आणि आता या तलाव इथे येऊन नदी या वाड्यापासून नदी ह्या धरणामध्ये समाविष्ट होती आणि पाण्याचा फ्लो आणि लोकांनी रात्रीचं वारं याच्यामध्ये लोक किती अंतरामध्ये गेले असतील याचा काहीच अंदाज लागायला तयार नाही। खरं तर उजनीच्या जलाशयातून होणारी जलवाहतूक ही पूर्णपणे बेकायदा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। करमाळा ते इंदापूरला जाण्यासाठी रोडने 3 तास लागतात। उजनीतून बोट मार्गे हाच प्रवास तासाभरात होतो।
बोटीचा चालक पूर्ण प्रशिक्षित नसतो. बोटीत सुरक्षेची साधनं नसतात. बोट बुडायला लागल्यास बचावाची साधनं बोटीत नसतात. एकूणच उजनीतून बेकायदा बोट वाहतूक राजरोसपणे सुरू आहे. याआधीही उजनी धरणात बोटीच्या दुर्घटना घडल्यात. मात्र प्रशासन त्याकडे अक्षम्य डोळेझाक करत असल्याचा आरोप आता होतोय. त्यामुळे अकराळ विक्राळ धरणाने 6 जणांना पोटात घेतल्यानंतर तरी झोपेचं सोंग घेतलेलं प्रशासन जागं होणार का, हा खरा सवाल आहे. जयदीप भगतसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, इंदापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.